आणि समीर भुजबळ नाराज आहेत का? नाही नाही, नाराजीचं काय नाही. बघा असं आहे, नाराज होऊन काय होणार आहे. समीर भुजबळांचं काय म्हणणं आहे? निर्णय भले थोडा लेट झाला असेल, BJPने जे आहे नाकारली आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं, तर तसं काही नाही आहे. की समीर भुजबळ यांना पहिलं मंत्री करा, मग मी राज्यसभेवर जातो, अशी काय अट घातली होती का भुजबळांना? मी कधी पक्षाकडे पदही कुठचं कधी मागितलं नाही. आज ना उद्या संधी येत असेल, साहेबांनी सांगितलं आज देतो, कल नाही तो परसो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेच्या उमेदवारीपदी राजेंद्र जैन यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर प्रामुख्याने चर्चा सुरू झाली ती समीर भुजबळ यांच्याबाबत. कारण समीर भुजबळ हे प्रमुख दावेदार मानले जात होते, राज्यसभेवर असेल किंवा राज्यातल्या कॅबिनेट विस्तारामध्ये त्यांना कुठेतरी संधी मिळेल अशा पद्धतीची प्रचंड प्रमाणात चर्चा होती. मात्र या सगळ्या विषयानंतर भुजबळ कुटुंबियांनी जी स्पष्टता दिली त्याच अनुषंगाने आज आपण समीर भुजबळ यांच्याशी थेट बोलणार आहोत. छगन भुजबळ तर बोलले होते, त्यांना म्हटलं होतं की कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आहे. समीर भुजबळ मात्र बोलले नव्हते. समीर भुजबळांचं काय म्हणणं आहे? कारण राज्यसभेची किंवा मंत्रिपदाची संधी अगदी हातोहात निघून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खरं म्हणजे जे आहे, जे आता सगळ्या माध्यमातून येत आहे किंवा BJPने जे आहे नाकारली आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं, तर तसं काही नाही आहे. निर्णय भले थोडा लेट झाला असेल, परंतु निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी पण सकारात्मकता दाखवली होती त्याच्यामध्ये. त्यांनी विरोध केला नव्हता. फक्त त्यांनी जे आहे ना, थोडा कालावधी कमी असल्याकारणाने आपल्याला लगेच शपथविधी वगैरे सगळं काही करता येणार नाही. परंतु पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा कदाचित रिशफलिंग होईल किंवा आणखीन काय होईल किंवा तर त्याच्यामध्ये जे आहे आपण निश्चितपणे आपण करू असं त्यांनी सांगितले. त्याच्यामुळे BJPचा हा काही विरोध नव्हता. आणि राहिला प्रश्न पक्षाकडून पण जे आहे साहेबांना राज्यसभेसाठी आणि मंत्रिपदासाठी जे आहे होकारसुद्धा त्यांनी दिलेला होता. भाऊ, तुम्हाला राज्यसभेवर जायला काय आवडलं नसतं का? तुम्ही अगोदर लोकसभेत काम केलेलं आहे, मग राज्यसभेवर काय अडचण होती तुम्हाला जायला? नाही, असं आहे की साहेबांची इच्छा होती, कारण गेले 3-4 वेळेला जे आहे ती संधी आली आणि पण काही ना काही कारणास्तव जे आहे ती संधी हुकली गेली होती. आणि साहेबांचं म्हणणं होतं की आता अनेक वर्ष जे आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम केल्यानंतर आता जे आहे केंद्र पातळीवर काम करण्याची त्यांची इच्छा होती. कारण का गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात काम केले आणि देशभरातही जे आहे समता परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे मेळावे असतील किंवा मीटिंग्स असतील किंवा आंदोलन असतील सगळं केलेलं आहे. तर पण आता ही वेळ आलेली किंवा दिल्लीच्या राजकारणामध्ये जे आहे सहभागी व्हायची अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून जे आहे त्यांनी जे आहे त्यांना राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांनी विनंती केली होती. मागच्या काही दिवसांपासून ही सातत्यानं चर्चा समोर येत होती की समीर भुजबळ यांना पहिलं मंत्री करा, मग मी राज्यसभेवर जातो, अशी काय अट घातली होती का भुजबळांना? बघा, प्रश्न असा आहे की आता साहेब जर राज्यसभेवर गेले असते तर नक्कीच येवला इथे निवडणूक लागली असते आणि साहेब आता इथे मंत्री आहेतच. तर म्हणून साहेबांचं म्हणणं होतं की बाबा की मंत्रिपदाची शपथ घ्यायला काही हरकत नसावी, कारण का मी मंत्रिपदावर आहेच. आता राहिला प्रश्न की बाबा माझा का, तर पहिले शिवसेनेमध्ये लहानपणी काम केलं, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा साहेब विरोधी पक्ष नेते होते, A10 बंगला होता आणि पवारसाहेबांनी निर्णय घेतल्या जे आहे साहेबांनी सुद्धा पवारसाहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जे आहे 10 दिवसामध्ये अवघ्या जे आहे षण्मुखानंद हॉल आणि शिवाजी पार्क इथे जाहीर सभा ही घ्यायची होती आणि सर्व त्याची संपूर्ण तयारी आणि त्याची जबाबदारी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आम्ही ती पार पाडत होतो. तेवढंच नाही तर म्हणजे ती सक्सेसफुल आम्ही तर केलंच, म्हणजे की म्हणजे शेवटचे 3-4 दिवस तर आम्ही तिकडे शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर जे आहे झोपून काय काम केलं आणि ते सगळं व्यवस्था आम्ही ती केली. लोक अख्खा महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोक आली, त्यांची सोय केली. त्याच्यानंतर पक्षाचं रजिस्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर सिम्बल असेल, ह्या सर्व जे आहे त्याच्यासाठी ॲफिडेविट जमा करणं वगैरे हे सर्व कामसुद्धा मी त्या टायमाला आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीच्या 6 महिन्यामध्ये जे पक्ष स्थापन झाला, राष्ट्रवादी पक्ष जे आहे निवडणुकीला उभं राहणार होतं, तर त्या टायमाला त्याची प्रचाराची धुरासुद्धा आम्ही सांभाळली. म्हणजे मग प्रचार गीतं असतील, पोस्टर्स असतील, बॅनर्स असतील, प्रचारच्या सभा असतील वेगवेगळ्या ठिकाणी, कारण शेवटी जिल्हा अध्यक्ष अजून अपॉइंट झालेले नव्हते, तालुका अध्यक्ष अपॉइंट झालेले नव्हते, तर मोठ्या प्रमाणात काम करायचं संधी त्या टायमा मिळाली आणि तेव्हापासून मी काम करत आलेलो आहे. आणि आज आपण बघितलं की
पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असेल, सर्वांना माहिती आहे की मी जे आहे एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, ग्राउंडवर बसून काम केलं आहे. मी नेहमी जे आहे बॅक स्टेजमध्ये राहून काम केलं, कधी जास्त पुढे आलो नाही. मला पुढे याची संधी पवारसाहेबांनी दिली ती म्हणजे खासदारकीला मला जेव्हा उभं केलं नाशिकमधून, तेव्हासुद्धा मी मागितलेलं नव्हतं. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी तिकडे उभं राहिलो. आणि एवढंच नाही, पण मी त्याच्यावर न्याय दिला. तुम्ही आज नाशिकचे सर्व डेव्हलपमेंट जर बघितलं असेल, म्हणजे एअरपोर्ट असेल, उड्डाणपूल असेल, मुंबईचा नाशिकचा रस्त्याच्या संदर्भामधली भूमिका असेल, पुण्याचा रस्त्याची भूमिका, अनेक मोठमोठी कामं जे आहेत त्या टायमाला केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मी नाशिकमध्ये केली. त्याच्यानंतर येवल्यामध्ये सुद्धा बरंच कामं केली. त्या मांजरपाड्याचा प्रकल्प असेल, शिवसृष्टी असेल, असे अनेक कामं जे आहे ती केली. समाजाच्यासाठी काम केलं, लोकांसाठी काम केलं, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं. कार्यकर्ता म्हणून पक्षाचा नेहमी मी जे आहे काम करत आलेलो आहे. मी कधी पक्षाकडं पदही कुठचं कधी मागितलं नाही. अजितदादांनी सुद्धा जे आहे स्वतःहून मला सांगितलं की मुंबईचं अध्यक्षपद घेऊन जरा मुंबईमधली बांधणी कर. ती सुद्धा मी प्रामाणिकपणे जे आहे मुंबईच्या अध्यक्षपद जेव्हा बसल्यानंतर वॉर्ड अध्यक्ष असतील, बेसिकचे महिला वॉर्ड अध्यक्ष असतील, युवक असेल, अख्ख्या मुंबईचे बांधणी करून एक भव्य मोठा मेळावासुद्धा मी त्या टायमाला घेतला. आणि काम करायचं असेल तर ते कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. आणि ते काम मी जे आहे सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन आत्तापर्यंत मी काम केलं. समाजासाठी काम केलं, लोककल्याणकारी कामं केली. आगामी काळात पक्षाकडून तुम्हाला संधी मिळेल असं वाटतंय तुम्हाला? आणि समीर भुजबळ नाराज आहेत का? नाही, नाराजीचं काय नाही. बघा, असं आहे, नाराज होऊन काय होणार आहे? शेवटी आपण जे आहे राजकारणामध्ये जेव्हा असतो तेव्हा लोकांसाठी असतो, लोकांची कामं करण्यासाठी असतो, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असतो. आजही मी आनंदाने जे आहे नाशिकचे असेल, येवल्याचे असेल, मुंबईचे असेल, कोणी जनता आली त्यांची आपण कामं करत असतो. कालही जे आहे मी येवल्याच्या संदर्भामध्ये अनेक कामं जे आहे ते आपले शिवेंद्रराजेंकडे जे आहे जाऊन त्यांच्याकडं मागणी केली. ते कामांचीच मागणी मी केली किंवा ही कामं व्हायला पाहिजे, ते कामं व्हायला पाहिजे. तर नाराज होऊन काय चालत नाही. आज ना उद्या संधी येत असेल, साहेबांनी सांगितलं आज नाही तो कल नाही तो परसो होईल, कधी ना कधी. त्यांना एक डायलॉग मारला जाताना की मी कबड्डी खेळाडू, मी काय शतरंज का खेळाडू नाही. ते आता ते साहेबांची स्टाईल आहे, तुम्हाला माहिती आहे की. आणि साहेब जे आहे प्रखरपणे जे आहे आपली भूमिका मांडत असतात. आणि त्यांचा तो लढवय्या स्वभाव आहेच, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी जे काय आहे ते बोलले. परंतु निश्चितपणे त्या आजही साहेब जे आहेत पुन्हा एकदा कामाला लागलेले आहेत. काम शेवटी आपल्याला जनतेसाठी करायचंच असतं. अतिशय महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं समीर भुजबळ यांना सांगितलेली आहे. मंत्रिपदाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे अडथळा नव्हता, मात्र वेळ कमी होता आणि त्यामुळे ही गोष्ट घडू शकली नाही. मात्र आगामी काळात ज्यावेळेस मंत्रिमंडळात रिशफल होईल, मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावेळी मात्र नक्कीच या विषयाचा विचार केला जाईल अशा पद्धतीचं एक आश्वासन भाजपच्या वतीनं मिळाले. आणि त्यामुळं आगामी काळात समीर भुजबळ आपल्याला मंत्रिपदावर नक्कीच पाहायला मिळतील, हेच या निमित्तानं अधोरेखित होतं आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई.